करत होती आणि चौकार लगावून मॅच फिनिश केली होती. हा ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला मॅच चालू करायचे. चला जेकेसी, चला मॅच चालू करायचे. ओके 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 ठीक आहे, काही हरकत नाही. वेळेचं बंधन करा, कारण आपल्या गावामध्ये सुद्धा एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला येणार आहे रामवीर याच्या नंतर. डेट सुद्धा फिक्स झाले. बॉल दिलाय की नाही दिला? विकास बॉल आलाय, आलाय ठीक आहे. लेट्स प्ले. सलामीवरती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विशाल पाटील सोबत अक्षय पाटील, राकेश. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेलाय, चेंडूला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये. पहा शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप स्टेजचा, जिकडे दोन संघ जे आपल्या सामन्या दरम्यान भेटीला आल्यात. एका बाजूला आहे आई भवानी मार्मलपाडा संघ, तर समोर जेकेसी अर्नाळा संघ. पुढे जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडूला फेकी वेगाने. हो हो हो, क्या बात आहे. इतक्या फेकी वेगाने केली होती ना की परीक्षा सुद्धा माहित आहे की विकेट किती महत्वाची आहे विशालची. त्यामुळे प्रयत्न त्या ठिकाणी परीक्षे पूर्ण झाले गेले होते या फेकी दरम्यान. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. एक धाव पूर्ण केली जाते. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, जिकडे 2 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. हो 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 हो, क्या बात आहे. निर्धाव चेंडू डॉटबॉल आला गेलाय. हा कशा प्रकारची सुरुवात पहिल्या षटकामध्ये आहे, जिकडे आतापर्यंत 2 धावा धावपलकावरती आहेत. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहा विकास झस्कर साठी पारितोषिक आलंय. कालपासून पंचांच्या भूमिकामध्ये आहे, त्यामुळे सिमॉन कोटवाल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. पहा कसं प्रेम आहे खेळाडूवर. आणि धावपल जर आपण बघितलं तर तब्बल 4 धावा धावपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी होईपर्यंत 1 धाव धावपलकावर. धावसंख्या 1 ने पूर्ण. धावफलक जर आतापर्यंत बघितलं तर तब्बल 5 धावा धावपलकावरती आहेत. प्रणय मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं. चेंडू हो हो, इकडे काय घडलंय. हो युटी, डेड बॉल आहे. डेड बॉल कशासाठी आहे तो पण कीपर थांबवलाय. क्या बात आहे. डेड बॉल आला गेलाय. आई भवानी मारामलपाडा या संघाचा फलंदाज विशाल पाटील यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज आलेला आहे. लगातार त्या 3 चौकारांना 300 रुपये जतीन पितळे यांच्याकडून. प्रणय पुन्हा एकदा सज्ज होतोय.
मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय का, तर यस चेंडू अडवलाय. फेकी होईपर्यंत एक धाव. पहा पहिले षटक कशा प्रकारे होतं आणि दुसऱ्या षटकाला सुद्धा आतापर्यंत त्याच रीतीने सुरुवात केली. 6 धावा धावपलकावर 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. फेकी होईपर्यंत एक धाव. पहा गेम कशा प्रकारे चेंज झाला आणि त्या मोमेंटमला शिफ्ट आतापर्यंत कशा प्रकारे आणलं गेलंय. पहा प्रत्येक चौकारात 200 रुपयाचं पारितोषिक हार्दिक कोहली यांच्याकडून असणार आहे. क्या बात आहे. पहा अर्नाला म्हटलं ना क्रिकेटवरचं प्रेम आणि त्यानंतर पारितोषिक सुद्धा अशा प्रकारे लगावले जातात ना की अक्षरशः चर्चेस भाग पडला जातो. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ना तेरी ना मेरी, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. पाच चेंडूचा खेळ झालाय, 12 धावा धावपलकावरती आहे. चौकार आला आणि खऱ्या अर्थानं ज्या चौकाराची गरज होती तो चौकार अक्षयच्या बॅट मधून आलाय. प्रणय मात्रेवर केलेला जो चौकाराचा हल्ला बॉल काय इकडून कमबॅक होईल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, तोच फटका ड्राईव्ह करायला फेकाने, फेकी वेगाने झाली होती. तोपर्यंत एक धाव. 2 षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावपलकावरती. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजे ला. तुला सांगतोय होय कबीरा, तुझा भगत आहे मी खरा, तुम्ही भला पहाड तुला त्याची मधुमा. क्या बात आहे. चौकारासाठी पारितोषिक लावलं होतं हार्दिक कोहलीने आणि ते चौकाराचं पारितोषिक आतापर्यंत आलं गेलं अक्षय पाटील साठी. मुन्ना नवीन गोलंदाजी मार्क वर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला. हो हो क्या बात आहे. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो हो मॅग्निफिसंट स्ट्रोक. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. चौकार आलाय आणि धावफलक आपण जर बघितलं तर तब्बल 18 धावा. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु काय जबरदस्त एफर्ट तरी लावलंय अमोलने. धावसंख्या 1 ने बर. 19 धावा धावपळकावरती आहेत आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो हो क्या बात आहे. चेतन कदम, व्हॉट अ ग्रेट वर्क. चेंडूला शेवटच्या क्षणाला एका हाताने अडवलंय आणि इतक्या वेगाने अडवलंय ना की 3 धावा वाचवल्यात. काय या 3 धावा त्या मोमेंटमला शिफ्ट आणतील येणारे कॅलवेल सांगणार आहे. क्या बात आहे. काय जबरदस्त एफर्ट लावलं गेलं होतं. तब्बल 20 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि मी सुहासचं सुद्धा कौतुक करेल. काय जबरदस्त कामगिरी कालच्या दिवसापासून करतात. प्रत्येक चेंडूचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचवलाय सुहासने. क्या बात आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा. 1 धावेसाठी 21 रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत तब्बल 21 धावा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ब्लॉक हॉलचा मारा केला होता. 1 धाव पूर्ण केली जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावर. क्या बात आहे. थँक्यू डीजे. चेतनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय गणेश पवार यांच्याकडून. क्या बात आहे. पहा शेवटच्या आणि अंतिम सामना अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना की धावा कमी पडल्यात परंतु इकडे पेमेंट जास्त आलंय. अशी सिच्युएशन सध्याच्या घडीला आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये झाली गेली. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजे ला.
थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला. 22 रन. पापी सभा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. स्लॉक स्लिप केला गेला फेकी वेगाने. हो हो हो, क्या बात आहे. पहिलं 2 खेळाडूंना उचला, त्यानंतर त्यांना दुखापत वगैरे झाली का ते सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी लावलं गेलं होतं आणि चांगला बॅकअप. परेशचे प्रयत्न आज कशा प्रकारचे आहेत पहा. जे की जसे अर्नाला परेशसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण परेशने आजच्या दिवसामध्ये ज्या वेळेला चेंडू अडवलाय ना त्या वेळेला इतक्या वेगाने फेकी केली ना की अक्षरशः बॅटिंग करत असताना बॅटरला सुद्धा चर्चेस भाग पडलंय. इतक्या वेगाने फेकी झाली परेशकडून. पुन्हा एकदा चेतन सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. येतोय डॉट बॉल. 23 धावा. 2 खेळाडूंचा 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 खेळाडूंमधून चर्चा होते कारण चर्चेस भाग पडलंय. पहा मागील मॅच मध्ये काय घडलं होतं. 23 धावांचा पाठलाग करतात. शेवटच्या आणि अंतिम क्षणाकडून मॅच निघून गेली होती हितांशु गोंचाले संघाकडची. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 24 रन. 24 धावा. शेवटचे 3 चेंडू. काय इकडून एखादा चौका येईल, कशा प्रकारचा टार्गेट सेट होईल, एखाद्या चौकाराने त्या मोमेंटला शिफ्ट आणेल का आणि किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आतापर्यंत असणार आहे दोन्ही बॅटरचा. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॅटरने बॉलचा संपर्क नाही. रनिंग बिटवीन द विकेट. हो हो हो, क्या बात आहे. पहा कशा प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट होती. त्यामुळे 1 धाव अजून धावपलकावर येते. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील आणि दोन्ही बॅटर अजून सलामीर मैदानाच्या आतमध्ये आहेत. विकेट गेलेला नाहीये परंतु धावा सुद्धा धावपलकावर नाही झाल्या गेल्या. फक्त बघूया येणाऱ्या 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका कुठल्या प्रकारचं टार्गेट सेट करतोय. चेतन कदम सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू सरळ रोहनच्या हातात. पहिला हादरा टीम संघाला गॉन. थँक्यू डीजे. थँक्यू. 25 रन. 25 धावा. जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील आणि नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बॅटरचं नाव आहे पंकज पाटील. हो हो, सुरेख चेंडू. परत चुकी झाली गेले तोपर्यंत 1 धाव. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 26 धावा धावपलकावर आणि 27 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय आई भवानी मार्मलपाडा संघाने JKCC अर्नाळा संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण जाणार आहोत डीजेला आणि Om zimam zimam ding ding bo, sustain se, aaj batti chhati se. Om zimam ding ding bo, sustain se, din par hai neeli kaun kase, 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 kaun kase. थँक्यू डीजे. पहा सुपर 12 चे सामने कशा प्रकारे रंगणार आहेत, कोण कोणा समोर येणार आहे. पहा पहिली मॅच निर्मल सीसी आणि टीम प्लेयर्स या संघादरम्यान होणार आहे सुपर 12 ची. त्यानंतर तेजस 11 आणि जीवदानी माऊली फुलपाडा. क्या बात आहे. पहा दुसरी मॅच तेजस 11 त्यानंतर जीवदानी माऊली फुलपाडा. तिसरी मॅच आशिष 11 बारोंडा 11. त्यानंतर चौथी मॅच LNCC यज्ञेश 11 बारोंडा माऊली. 5वी मॅच टीम साईबा टीम साई चरण आणि 6वी मॅच यामधून जिंकणारा संघ तो खेळणार आहे रेहान दुर्गेश 11 संघासमोर. जे आमचे पंच विकास दसकर सांगतायत की आता कोण येणार हा चर्चेचा विषय आहे. परंतु तिकडे सुद्धा वाट पाहावी लागणार आहे कारण टार्गेट आपण ठेवलंय ते 26 धावांचं 24 चेंडू मध्ये 27 धावांचं. सॉरी
24 मध्ये 27 बनवायचे. सेकंड इनिंगला सुरुवात होते. मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल मृदुल मेहर यांचा. हॅलो हॅलो चेक. चला येणारे 24 चेंडूमध्ये 27 धावेंचा आव्हान धावफळकर आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू धावेंचा श्री गणेश होत असताना पाहायला मिळतं. अतिरिक्त धावेने धावफळकामध्ये भर पडली जाते. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, जेथे बाळी आहे कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. चेंडूला चांगल्यारित्या गॅदर करत असताना एक चेंडू एक धाव धावफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला गेलाय. सिंगल धाव हलक्यात आणि यावेळेला चेंडूला ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळतंय. पहिले 2 चेंडू 2 धावा धावफळकावर येत असताना लक्ष खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर 24 चेंडू 27 धावेंचं आव्हान जिथे आपल्याला पाहायला मिळतंय. सलामीवर फलंदाज यावेळेला परिवर्तन केलं जात आहे खऱ्या अर्थानं. स्वर रेडीज सलामीवर फलंदाज आणि खऱ्या अर्थानं ज्याच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे आजच्या दिवसामध्ये प्रभावित करून सोडलंय. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण स्वर यांना लल्ला यांना पाहायला गेलं ना तर प्रभावित करून सोडतोय. त्या अर्थानं यावेळेला संधी दिल्या आणि त्या संधीचं सोनं करेल का ह्यावर देखील यावेळेला नजर असेल. यावेळेला बॅफुटला येऊन ढकलण्याचा प्रयत्न, कॉम्बिनेशन फील्ड, सिंगल धाव, प्रॉपर टायमिंग केला होता. सिंगल धावेने धाव संख्येत 1 ने मात्र भर पडला जातो. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय. 4 धावा धावफळकावर येत असताना वेगवान गतीचा चेंडू, चांगल्या प्रकारे चेंडूला हाताळला होता. सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवतोय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला गेला. सिंगल धाव येते. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा धावफळकावर येत असताना पुन्हा यावेळेला काय घडतंय. पंच विकास धसकर आमच्यापर्यंत वळतात. अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. धावसंख्येत पुन्हा एकदा अतिरिक्त धावेने भर पडली जाते. 6 धावा आतापर्यंत धावफळकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 5 आल्या होत्या. अतिरिक्त धाव येत असताना आणि यावेळेला काय प्रणय म्हात्रे पुन्हा एकदा दर्शवत असताना आपल्या नावाचा डंका यावेळेला वाजवतोय. प्रणय म्हात्रे ज्याच्या बॅट मधून ऐकतोय एक ब्रँडेड चौकार. धावसंख्या पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 10 धावा धावफळकावर. पहिल्या 6 चेंडूमध्ये 10 धावा धावफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे 18 चेंडूमध्ये 17 धावा अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू सुरेख लाईन लेने टप्पा पंच काय वळतात. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव धावफळकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहे. 11 धावा आतापर्यंत धावफळकावर. 27 धावेंचं आव्हान धावफळकावर पाहायला मिळतं. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला विशाल पाटील आहे. एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो. एक अष्टपैलू असा खेळाडू चेंडूला चांगल्यारित्या गॅदर करत असताना पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये बॅकफुटला येतो हलक्यात आणि पुश केला जातोय चेंडूला. सिंगल धाव धावफळकामध्ये ऍड होत असताना 2 सलमवीर फलंदाज आतापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी करतात समोरच्या संघाला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर डोकं ठरत असताना पाहायला मिळेल. यावेळेला काय पुन्हा एकदा चुकी घडेल का. 1+1 2 धावा पुन्हा एकदा धावफळकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफळकावर आतापर्यंत 15 धावा धावफळकावर येत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ होतो. अक्षय पाटील ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे तो खेळाडू यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर थोडासा दबावामध्ये, प्रेशरमध्ये, तणावामध्ये आहे. डायरेक्ट हिट होता तोपर्यंत स्वर सहज आणि सोप्यारित्या धावफळकामध्ये एक ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत धावफळकावर 16 धावा धावफळकावर येत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ होतोय. यावेळेला क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं विशाल पाटील जवळ येतोय. तो देखील जाणतोय कशा प्रकारची यावेळेला रणनीती आखलेली आहे टीम JKCC संघानं. आतापर्यंत 16 धावा धावफळकावर आहेत.
धावचीची संधी बनेल का, परंतु सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतंय. सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये धावा यावेळेला ऍड होत असताना पाहायला मिळतात. ऑन साइडच्या दिशेने हलक्यात आणि दिशा दिली गेली आहे. सिंगल धाव. चार चेंडूंचा पहिला खेळ होत असताना पाहायला मिळतोय. 1.4 चेंडूंचा खेळ, 18 धावा धावफलकावर. यावेळेला काय थोडासा फंबल होतोय. डॉट चेंडू आहे का? येस, डॉट चेंडू आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ होत असताना 5 चेंडूंचा खेळ झाला. विकास, हा डॉट येऊन देखील 5 चेंडूंचा खेळ झालाय. 2 अतिरिक्त धावा आल्यात. अक्षय, या शेवटचा चेंडूचा खेळ. बाकी धावसंख्या धावफलकावर 18 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 27 धावेंचं आव्हान. आतापर्यंत 18 धावा धावफलकावर येतात. येणारी 13 मध्ये 9 धावेंची गरज. पुन्हा एकदा बॅकफूट लावून हलक्यात ढकलला जातो, पुश केला जातोय. पॉइंट रिजन मध्ये सिंगल धाव येत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 19 धावा तिथे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यस डीजे. येस, थँक्यू डीजे. येणारे 12 चेंडूमध्ये 8 धावेंची गरज धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अटॅकिंग क्षेत्ररक्षण यावेळेला फील्ड क्लोज केली जाते. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सहज आणि सोप्या रीतीने धाव्यांमध्ये धावफलकावर अब 20 धावा धावफलकावर अजून देखील येणारे 7 धावेंची गरज 11 चेंडूमध्ये. सुरेख लाईन लेणे टप्पा. यावेळेला काय घडेल? डायरेक्ट हिट असतात मात्र चित्र काहीसं वेगळं असं पाहायला मिळालं असतं. परंतु प्रणय मात्रे आतापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी करतो अगदी आणि अगदी तटस्थ फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडून सलामीवीर स्वर रेड्डीज यांना देखील आपण पाहतो. एक उंच तगडा ताकदवान फलंदाज यावेळेला चांगल्यारीत्या फलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. या अगोदरील सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं ज्याच्या बॅटमधून विजयाचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला तो स्वर यावेळेला एक सुवर्ण संधी आणि पुन्हा एकदा चेंडूला दहाडतोय सीमारेखा बाहेर 4 धावेंसाठी. अजून देखील 2 धावेंची गरज. सामना आपण पाहायला गेला तर थोडासा एकतर्फा असा जात असताना पाहायला मिळतोय. टीम जेकेसीसी संघ पुन्हा आपला वर्चस्व, आपला दरारा यावेळेला आज हितांश युगांश 11च्या मैदानामध्ये दर्शवत असताना पाहायला मिळतंय. 1 धावेची गरज आहे. ट्रॅपच्या साईने खेळला गेला आणि विजयी संघ ठरतोय टीम जेकेसीसी अर्नाला संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम जेकेसीसी अँड हार्ड लक टीम. आई भवानी मारंबलपाडा. आणि ह्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खऱ्या अर्थानं जो डुवाडायचा मुकाबला होता त्यावेळेला ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले तो ठरतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 6